लॉंग ऑफला सामन्याला होती सुरुवात. विनंती करेन जास्त वेळ घेऊ नका. चला सामन्याला सुरुवात करा. आजच्या दिवसामधला 13 मॅचचा शेड्यूल आपण कंप्लीट करण्याच्या अनुमानाने सध्या तरी वेळेनुसार बरोबर चाललोय. त्याच्यामुळे विनंती करेन की आता जास्त वेळ घेऊ नका. सर्वांचं सहर्ष स्वागत भालगाव प्रीमियर लीग सीझन 6 मध्ये. जे जे श्री इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षक आम्हाला ऐकतात त्यांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. ही वाहिनी अशी आहे की या वाहिनीला भरपूर लोकांनी प्रेम दिलं. कालच्या दिवसामध्ये खरं तर 3000हून जास्त व्ह्यूवर्स या स्पर्धेला भेट देताना तुम्हाला पाहायला मिळालं. सामन्याला होती सुरुवात. वैभव पहिलाच बॉल हार्ड लेंथ वॉड शॉट. ही खासियत आहे खरं तर या खेळाडूची, अर्थातच विनायकची. बॉलला बघत असतो, टायमिंग जो मिळतो ना फटक्यावरती, त्या टायमिंगवरती त्याला फक्त टप्पा बघायचा असतो आणि तो टप्पा बघून जागेवरून खूप चांगले फटके खेळत असतो. तसाच फटका आपण बघताय सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती रिप्लेच्या माध्यमातून दाखवला जातोय, जिथे वैभव मात्रच्या विरोधातला पहिला चौकार आलाय. हा खेळाडू राहिला उल्लेखनीय, त्याचा कामही उल्लेखनीय राहिला. पहिल्या मॅचमध्ये 46, कालच्या दिवसामध्ये दुसऱ्या मॅचमध्ये 41 बनवल्या. आजच्या दिवसामध्ये सुद्धा एक मॅचचा तो मॅन ऑफ द मॅच राहिलाय आणि तोच खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये कंटिन्यू करतो विनायक. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. फुल टॉस बॉल, परंतु टॅप शॉट जरूर आहे. ऑन साईडला चालला. डीपमध्ये प्रफुल्ल आहेत या टीमचा डीपमधला सर्वात तरबेज खेळाडू. आपण बघताय तिथे बॉल गेला, तिथनं आली आहे सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या पाहायला मिळतीये ती 5 या आकड्यावरती. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळेच फील्ड पोझिशनमध्ये वारंवार चेंजेस करावे लागतात. सध्या तरी फील्ड प्लेस या ठिकाणी चेंज केली जाते. डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर सेट करण्यात आलाय. दुसऱ्या बाजूला आपण डीपमध्ये बघतोय तर अजून एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळेल, तो म्हणजेच परफेक्टली लॉंग ऑनला. स्क्वेअर लेगला फिल्डर होता तो आता कदाचित थोडासा सरकवला जातोय. डीपमध्ये मिड विकेट नाही आहे, त्याच्यामध्ये शॉर्ट मिड विकेटला फिल्डर ठेवण्यात आलेला आहे. मागे खेळतायत, माहिती आहे की मागे खेळतो प्रमोद, जास्त स्ट्रॉंग फटके त्याचे मागेच येतात. त्याच्यामुळे त्या झोनमध्ये फिल्डर ठेवण्यात आला होता, तो दूरवरती होता. त्याचा बेनिफिट मिळवायचा होता प्रमोद सोरखादेला, परंतु डीप मध्ये मिड विकेटला आपण जी चर्चा केली होती की मिड विकेटची गॅप डीपमध्ये खरं तर खूप आहे. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर नव्हता. शॉर्ट मिड विकेटच्या फिल्डरने त्या बॉलला स्टॉप केलं गेलं आणि तिथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल. शॉर्ट बॉल ऑन साइडला, पॉवरफुल अँड पॉवर पॅक. फिल्डरच नाहीये, टप्पा पडला एका बाउन्स वरती. बॉल गेलाय काव कॉर्नर बॉर्डरलाईनच्या बाहेर आली. 16 धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 16च्या करंट रन रेटने जर धावा बनतील तर प्रोजेक्टेड स्कोर खूप चांगला राहील, कारण ह्या सरासरीने धावा बनल्याचं 64 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये राहू शकतं. त्याच अंदाजाने आता गोलंदाजाला परिवर्तन करायचंच होतं, कारण ज्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या तिथून आता देवेशला चांगली बॉलिंग करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्यात. आता दुसऱ्या ओव्हरमध्ये आलाय देवेश सोरखादे. विकेट टेकर बॉलर आहे. कोणत्या स्ट्रेंथने खेळतो प्रमोद सोरखादे. प्रमोद सोरखादेला त्यांनी नेहमी रेट केलाय आणि रेट करत असताना ते ॲडव्हान्टेज असतं, कारण पहा फील्ड प्लेस तुम्ही सजवता, विकेट किपर ही फील्ड प्लेस सजवत असतो. आणि स्पेशली ना प्रमोद सोरखादेसाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपमध्ये फिल्डर ठेवण्यात आलेला आहे. एक फिल्डर स्क्वेअर लेगला, मिड विकेटला आणि एक फिल्डर लॉंग ऑनला. पहिलाच बॉल ऑफसमच्या जास्तच बाहेर, शरीरापासून खूपच दूर चेंडू ठेवण्यात आला होता. जेव्हा हातातून बॉल सुटतो ना तेव्हा खरं तर देवेशी एक वेगळी ॲक्शन आहे. शँकी या नावाने या खेळाडूला जास्त ओळखलं जातं आणि गावातलं क्रिकेट म्हटलं गेलं तर भरपूर टोपण नावं आहेत. मनोज म्हात्रे अर्थातच बुवा या नावाने तोही खेळाडू प्रसिद्ध आहे. आणि आज वाईटी जास्त लावली आहे मनोजने, लावली होती सकाळी, कदाचित आता तोंड धुतलं असावं, परंतु हा ग्लो वाईटीचा नाही तर लग्नाचा ग्लो आहे. हा ग्लो लग्नाचा आहे आणि कोणाला आवडत नाही, लग्न समोर आलंय. परंतु क्रिकेट चांगला खेळतो मनोज. ओ द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला यस पंचांची सहमती. फिंगर अप कॉट बँडच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. नितेश म्हात्रेच्या हातामध्ये जेल. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर, अर्थातच टीमचा कॅप्टन गॉन. काय होतं संकेत, भूक लागली का? बिर्याणी आवडत नसेल तर समोर आपल्या गणेश दादांचा वडापाव आहे, त्या वडापावचाही तुम्ही आनंद घ्या. सकाळी आम्ही घेतला, 2 वडापाव खाल्ले. खरं तर वडापाव
खायला सर्वांना आवडतं, परंतु टेस्ट अप्रतिम आहे आणि ते लोकेशन सुद्धा खूप अप्रतिम आहे पन्नू. आणि धंद्यासाठी असेच लोकेशन असतात आणि ते माइंडमध्ये आपल्या असल्या पाहिजेत. फॉर एक्झाम्पल भरपूर आहेत आपल्यासमोर. आता प्रीमियर लीग आहे म्हणून खरं तर जे उदाहरण तुमच्यापर्यंत पोहोचवतं की ज्या ठिकाणी हॉस्पिटल असतं तिथे मेडिकल तुम्ही टाका, तुमचं मेडिकल जास्त चालेल. त्यानंतर जिथे ऑफिस असते तिथे पानटपरी टाका, तो धंदा जास्त चालेल. आणि नो डाऊट जिथे बिअर शॉप वाईन शॉप असेल तिथे चखना. ते लोकेशन आहेत आणि त्या लोकेशनवरती आपण धंदा चालवत असतो. आणि तो लोकेशन सध्या तरी गणेश यांचा खूप चांगला आहे. तिथे चविष्ट वडापाव मिळतो. खरं तर हे दोन्ही दाम्पत्य त्या वडापाव कॅन्टीनला चालवतात. गावामध्येही वडापावची त्यांची कॅन्टीन आहे, परंतु आज कदाचित तो शॉप क्लोज असेल आणि ते मॅचमध्ये लोकांना त्यांच्या हाताची चव देतात. सो कोणाला भूक लागली असेल तर तिथेही जा, वडापावचा आनंद घ्या. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर आता आलाय श्याम मडवी. दिवेशचा पहिलाच बॉल ऑन साईडला, व्यवस्थित बॅटवरती आला नाही. खरं तर स्लॉक करायचं होतं, परंतु व्यवस्थित बॅटवरती न आल्या कारणाने ह्या बॉलवरती फक्त पाहायला मिळते आपल्याला सिंगल. आजच्या दिवसामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. पनवेलचे दोन दिग्गज आवाज आहेत. एकाकडे लेखणीचा अनुभव आहे रोशन पाटील, तर दुसऱ्या बाजूला क्रिकेटचा पूर्णपणे प्रॉपर बेस असलेले आमचे प्रवीण टेंबे सर. प्रवीण सर, बिर्याणी लागली तर हमखास आम्हाला कॉन्टॅक्ट करा. चांगला बॉल होता. इथनं कॉटबँडची अपील केली जाते, स्ट्रॉंग अपील आहे, परंतु पंचांची सहमती कदाचित नाहीये. बॅट अँड बॉलचा कनेक्शन नाहीये. नितेश, आपल्याकडे तेवढी टेक्नॉलॉजी नाहीये. टेनिस बॉल क्रिकेट एवढाही प्रगत झाला नाही की कडा लागल्यानंतर त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण फलंदाज बाद देऊ शकतो. अजून ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अल्ट्राय झालेला नाही आहे. येणाऱ्या 20 वर्षानंतर मिळेल अल्ट्रा सिस्टीम. आणि प्रिन्स मूव्हीजने लेग बिफोर विकेटची टेक्नॉलॉजी आणली आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट .in मध्ये. येस, श्रीवेंटी करतील. आणि ज्या वेळेला यंगस्टर सगळे कार्य करत असतात ना, तेव्हा यंगस्टर नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणत असतात. आता चेतन मडवी यांच्याकडे भरपूर अनुभव आहे. खरं तर ते अशा काहीशा गोष्टी असतात ना विविध, मग PC वरती कोणतीही गोष्ट सर्च करणं आणि गेममध्ये जास्त तल्लीन नसतात, GTA जास्त खेळतात ते. विनायक चिकनकर यांच्या बॅटमधून 2 सिक्सर आले, तर रोहन मात्रे आताच मोठे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज जमा झालेलं आहे. विनायकने नाही मारले तर GST कापून कट होतील. अपील केली जाते. हाईट फॅक्टरचा इम्पॅक्ट पडतो त्या ठिकाणी. दुसऱ्या बाजूला विकेटही धोक्यामध्ये होती, परंतु श्याम पुन्हा एकदा टर्न होतात. बॉल बघूयात आपण या ओव्हरमध्ये किती कंप्लीट झालेले आहेत. अजून एक बॉलचा खेळ शिल्लक असेल. टीमची धावसंख्या झाली 19. जो प्रोजेक्टेड अंपायर विकेट आहे, रनआउट. येस, रनआउट विकेट मिळते. खूप जलद झालंय. 19 धावा आहेत टीमच्या टोटलमध्ये. 19. एक विकेट नुकताच गमावला गेलाय. खरं तर 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाले. पहिली विकेट जर आपण पाहिली तर मैदानाच्या बाहेर प्रमोद गेला होता मैदानाच्या बाहेर. त्याच्यानंतर श्याम तुम्हाला जाताना पाहायला मिळाला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये जातोय प्रथमेश. एक बॉल बाकी आहे. 3 वेळा अलॉसमेंट झाले. एक बॉल बाकी आहे. नाही काय ना, माणूस आहे, माणसाकडनं चुकी होते. आणि असं म्हणतो ना बुवा आपण की चुकतो तोच शिकतो. चला, जास्त वेळ घेऊ नका. नियाल मात्रेची टीम ही नाहीये. शेवटचा बॉल. लेफ्ट आर्म बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय. नॅट नंबर 4 वरती गेलाय प्रथमेश मात्रे. कालच्या दिवसामध्ये प्रथमेशने स्ट्रगल झेलला. एका ओव्हरमध्ये 28 धावा त्याच्या विरोधात आल्या होत्या, परंतु आता तो बॅटिंग मार्कवरती आलाय. शेवटचा बॉल ऑन साइडला पुल करण्यात आलाय. गॅप मोठी आहे, चेस करतात दोन्ही फिल्डर, परंतु त्यांनाही बीट करून बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. या ओव्हरची समाप्ती करत असताना चौकाराने आणि 19 वरचा धावफलक आता 4 ने पुढे सरकेल. टीमची धावसंख्या 23. मिळेल चेतन, थोडासा वेट फक्त तुम्ही करा. हा, मी भरपूर अशा अपडेटरला बघितलाय जेव्हा जेव्हा समालोचन करण्यासाठी जातो. आणि स्पेशली आम्ही करता त्यांची स्तुती का करत असतो तर
सगळ्यात पहिले येणारे आणि सगळ्यात लेट येणारे हे लाईव्ह वालेच असतात. कारण सगळ्यात पहिले येऊन त्यांना बघावं लागतं कॅमेराची पोझिशन कुठे ठेवावी, स्टेज आणि कॉम्बॉक्स हे कुठे आहे. त्याच्यामुळे ते त्यांचा सेटअप तिथे लावतात, त्यांचे वायरिंग फिरवतात, त्यांचे कॅमेरे लावतात, त्या कॅमेऱ्यांना उभे करतात आणि त्यानंतर जो अपडेटर असतो ना, काही काही अपडेटरांना असंही बघितलंय की एका हाताने जेवण आणि एका हाताने अपडेटिंग. चला फास्ट खेळायचं विनंती करेन. आता आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. फायनल आणि सेमीफायनल आपल्याला 4च ओव्हरच्या खेळवायच्या आहेत. त्याच्यामुळे मी विनंती करेन की 2:28 सध्या तरी भारतीय वेळेनुसार झालेली आहेत. विनंती करेन की आता जास्त वेळ घेऊ नका. फटका फसला या ठिकाणी. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतायत परंतु भावेश त्या ठिकाणी होते. बॉलकडे जात असताना त्याने बॉडीचा बॅलन्स गमावला गेला आणि त्याचा मोबदला भोगावा लागेल. चौकाराने इथनं धावपलक वाढत असताना विनायक चिकनकरच्या खात्यामध्ये ही बाउंड्री लॉफ केलं होतं. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान त्या बॉलला तुम्ही बघितलं. फुलटॉस बॉलवरती प्रत्युत्तर थोडंसं चुकीचं मी तर म्हणेन, कारण फुलटॉस बॉलला वळवायचं होतं पण तो ऑफस्टॉमवरती असल्या कारणाने कव्हर्सला ते खेळले. तिथे कॅच ड्रॉप तिथे मिळतोय हा चौकार. आता शॉर्ट बॉलचा वापर आणि वॉड शॉट परंतु फिल्डर ट्रॅप. तिथेही बॉडीचा बॅलन्स त्या ठिकाणी जालिंदर आपल्याला पाहायला मिळाले. असं वाटलं त्याला आधी की डोक्याच्या वरतून जाईल परंतु बॉल अगदी फ्लॅट होता, फटका फ्लॅट होता आणि तो बॉल चाललाय डीप कव्हर बॉर्डरलाईनच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार. षटकार आहे का? तर असं वाटलं की बाउंड्रीच्या आतमध्ये बॉल पडलाय. षटकार आहे. आमच्यापर्यंत स्कोरर पोचवत असताना, अपडेटर पोचवत असताना आणि षटकाराच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या 33. अजून एक चांगला फटका, वॉड शॉट परंतु तिथेही फिल्डर आताही झाली मिसफिल्ड परंतु बॉलला आता स्टॉप केलं, कव्हर केलं गेलं मनीषने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. दुसऱ्या बाजूला डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. ही सफलता मिळती आहे या ओव्हरमध्ये हेमंतला. अगेन जरूर त्याच्यात 2 मोठे फटके आले परंतु त्याच्यानंतर ती चुकी रिकव्हर करत असताना मैदानाच्या बाहेर प्रथमेश म्हात्रे आणि आता मैदानाच्या आतमध्ये जाईल वैभव मडवी अर्थातच पप्पू. केडीएमसी मध्ये पप्पू कार्यरत आणि त्यांचा फॅन फॉलोवर्स बघा. फॅन फॉलोविंग या खेळाडूची जास्त आहे. प्रत्येक मानस राणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जगनदादांचे सुपुत्र. खरं तर लेदरचे धडे सध्या तरी ते गिरवतात. येणाऱ्या काळामध्ये तोही टीम मध्ये कदाचित खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. अर्थातच बीपीएलच्या नेक्स्ट सीझन मध्ये तो खेळताना पाहायला मिळेल. ऑनसाइडला बॉल चाललाय. वैभव म्हात्रेच्या अगदी टप्पा समोर पाया खाली पडला. बॉल चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. ही कॅच ड्रॉप केली ना तोच मोबदला आता भोगावा लागतोय. कारण कॅच जर पकडली असती भावेशने तर तिथून हे 3 मोठे फटके आले नसते. अर्थातच ऑलरेडी एक चौकार कॅच ड्रॉप झाली तेव्हा आला होता. त्याच्यानंतर षटकार आला आणि त्याच्यानंतरचा आता चौकार. म्हणजे एखाद्या खरं तर खेळाडूची जेव्हा कॅच ड्रॉप होते ना तेव्हा तो आक्रमक बनतो. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये विनायक चिकनकर चांगलाच खेळ खेळलाय. पुन्हा एकदा त्याची कॅच परंतु आता बॉल आपण बघितला तर समोर पडण्यात आला. पप्पू मैदानाच्या आतमध्ये गेलाय म्हणजे त्यांचे बंधू नशीब मडवी हे पारितोषिक लावतीलच. कारण पप्पू यांचा फॅन फॉलोविंग आणि फॅमिलीमध्ये त्यांना एक उंच दर्जा आहे. त्याच्यामुळे नशीब मडवी यांचं पारितोषिक मिळवायचं असेल, एक बॉल षटकार जर मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल पप्पूला. आणि फुल टॉस बॉल ऑन साइडला ओव्हर द वेस्ट. पंचाने घोषित केलाय नो बॉल आणि त्याला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हणजे इथून धावा मिळतील 5. मिस्टेक ही झाली. ओव्हर द वेस्ट कमरेच्या वरती हा बॉल होता. त्याला फिरून खेळले, फिरून मारलाय बॉलला. इथून आपल्याला पाहायला मिळतात धाबा 4, इथनं मिळतील धाबा 5. खरं तर नो बॉल होता आणि येणारा बॉल असेल फ्री. टीमची धावसंख्या आपण पोहोचूयात. टीमची धावसंख्या झाली आहे 44. आनंद चिकनकर यांचे आगमन, त्यांचे सहर्ष स्वागत. फ्रीचा बॉल चांगली रणनीती होती. बॉल अगदी आपण पाहता डीप मध्ये एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंड साठी चान्स घेतली आहे. पुन्हा एकदा 22 त्या ठिकाणी. आता बॉलला त्याने कलेक्ट केलंय. या ठिकाणाहून आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 2 धावा या टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना अशा पद्धतीने ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गडी गमावले गेल्यात आतापर्यंत 3 आणि 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा टीमच्या टोटल मध्ये आहेत. अनेक सारे प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत. षटकारासाठी 600 रुपये आणि नशीब मडवी तर नशीब मडवी यांनी खरं तर त्यांचे ATM या ठिकाणी खोये केलेले आहेत.
तर नशीब मडवी यांच्याकडून जे पारितोषिक आहे की वैभव मडवीसाठी 600 रुपयाचं पारितोषिक. कॉमेंट्रीवरती खरं तर ते जास्त लक्ष देत असतात आणि कॉमेंट्री बॉक्ससाठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चला विनंती करेन जास्त वेळ घेऊ नका, कारण वारंवार आम्ही आता सूचना करू नाही, वारंवार आता अलॉसमेंट होणार नाही, कारण भरपूर अजून सामने खेळवायचे आहेत. अश्विन कुमार यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कन्हैया बाय नशीबचे परम मित्र आहेत, नसीब के अजीज दोस्त यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या साहेब मंचावरती या, तुमचं सहर्ष स्वागत. शेवटचं षटक, वॉट बॉल, काय सुंदर बॉल होता. लेफ्टम जो बॉलर असतो ना, त्या बॉलरला अँगल निर्माण करण्यासाठी ना, खरं तर यॉर्कर बॉल टाकण्यासाठी सध्या तो बॉलिंग करतो ना राऊंड द विकेटने, ते सगळ्यात बेनिफिट देणार खरं तर ती साईड असते. आणि काय ऍक्शन होती विनायक चिकनकरची यावेळेला. आता स्लॉट मध्ये आणि तो जाईल प्लॉट मध्ये, फिल्डर त्या ठिकाणी जरूर होते, परंतु प्रेक्षकांमध्ये हा बॉल गेलाय आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर आलाय. षटकार. हा पा ऍक्शन रिप्ले सहजरित्या, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, काही फटका परफेक्टली बॅटवरती मिडलिंग. चांगला बॉल, षटकाराचं प्रत्युत्तर द्यायचं होतं जरूर जालिंदरला, परंतु षटकार या ठिकाणी आलाय. स्ट्रायकिंग एनवरती फेकायला हवं होतं, कारण विनायक बाद झाला असता तर काहीसा धावसंख्येला स्टॉपर लागला असता. नशीब मडवी याने जो एटीएम खुला केला होता. खतर दिलदार आहेत आमचे मित्र, नेहमी आमच्यावरती त्यांचं प्रेम असतं. आणि यस, राजेश चिकनकरी आमचेच मित्र आहेत. खतर एकटा राजेश असा राहिला जेव्हा आम्ही द्वारली या शाळेमध्ये शिकण्यासाठी होतं. पूर्ण वर्गाला एकटा हरवायचा राजेश, एवढी ॲबिलिटी त्याच्यामध्ये होती. ऑन साईडला चाललाय बॉल, नवीन फलंदाज प्रदीप जरूर गेलाय, परंतु एक सिंगल बनली आहे. सेकंडसाठी चान्स घेतली आहे. स्ट्रायकिंगवरती फेकी आणि तिथं फेकी कलेक्ट करता आली नाही नितेशला. तिथून आपल्याला पाहायला मिळतात या 2 धावा. आणि अजून बघूयात उर्वरित बॉल किती आहेत. अजूनही 2 बॉल उर्वरित आहेत या इनिंग मधले. टीमची धावसंख्या आता जास्त झपाट्याने वाढतीये, धावसंख्या झाल्यात 55. परंतु हे विसरून चालू नका, कालच्या दिवसातला हायेस्ट टोटल 85चा आहे. लो स्कोरिंग मॅच 23 ची आहे. त्याच्यामुळे या क्रीडांगणावरती धावा बनतात ही आणि धावा रोखल्याही जातात. त्याच्यामुळे सध्या तरी 55 धावा आहेत, एक सॅटिस्फाईड आकडा आहे टीमच्या टोटलमध्ये. अजूनही 2 बॉलचा खेळ या ठिकाणून बाकी आहे. चांगला बॉल होता, पायांवरती घाव घालणारा, एक सिंगल बनवण्याचा प्रयत्नच केला नाही. दुसऱ्या बाजूला प्रदीपला चान्स हवी होती, परंतु या बॉलला प्रत्युत्तर देण्यासाठी पुढे येताना बघितलं विनायक चिकनकरला, परंतु त्यांच्या पायांवरती बॉल टाकला. हे सांगितलं असावं, कारण माहिती आहे की विनायक चिकनकर जास्त स्टँड अँड डिलिव्हर का खेळत असतो, कारण पायाची इंजरी तो नेहमी फेस करत असतो, नेहमी तो पेन सहन करत असतो. त्याच्यामुळे पायांवरती विधी ती बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळते जालिंदरची. शेवटचा बॉल ऑन साईडला, वैभव माते त्या ठिकाणी, परंतु त्याच्या समोरून अगदी फ्लॅट, जसा वैभव फ्लॅट आहे ना तसाच फ्लॅटेस्ट स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल बाउंड्रीच्या बाहेर आला, षटकार आणि टार्गेट सेट झालाय. या मॅच मध्ये बनवायच्या धावा 62 विजयासाठी. आता बॅटिंग करण्यासाठी जेव्हा मैदानाच्या आतमध्ये येईल तो म्हणजेच पूर्वी पॅकर्स. तर नेक्स्ट मॅच केविन 511 वर्सेस परियारिया 11. परियारिया 11 ला फक्त आता औपचारिकता पूर्ण करावी लागेल. माफ करा, 60 धावा झालेल्या आहेत. ऑन पेपर 61 वरती खून होती लास्ट रेस, त्याच्यामुळे 61चं टार्गेट या मॅच मध्ये. चला, केविन 511 वर्सेस परियारिया 11, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करूयात. आभार व्यक्त करूयात सर्वांचे, ज्या ज्या चेहऱ्यांनी खरं तर या स्पर्धेला भेट दिली, अनेक साऱ्या वस्तू दिलेल्या आहेत, त्यांचे आपण आभार या ठिकाणी व्यक्त करणार आहोत. कारण हा दान असतो ना, तो दान करण्यासाठी तेवढी हिंमत लागते. हिंमत अर्थातच या गोष्टीची की पैसा सगळ्यांकडेच असतो, परंतु पैसा देण्याची कुवत ही खूप कमी लोकांमध्ये असते. परंतु भास्कर दादा चिकनकर यांच्या माध्यमातून हे जे अस्मिता डेकोरेटर्स मंडप आहे, साऊंड सिस्टीम आहे, टीव्ही आहे, हे त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेली आहे. आणि या 2 ज्या ट्रॉफ्या तुम्ही पाहताय ना, त्या 2 ट्रॉफ्या सुद्धा त्यांच्याच माध्यमातून देण्यात आलेल्या आहे. सो त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. अर्चना मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे सल्लागार, यांच्या माध्यमातून सायकल धनेश मात्रे,
याने ती सायकल दिली, त्यांचेही आभार व्यक्त करू. कूलर वसारचे गोल्डन मॅन आकाशजी मात्रे, मयूर कोलेकर यांच्याकडून ते शूज आलेले आहेत. सुनीलजी राणे, प्रदीपदादा मडवी, विशालजी मडवी, संदीप मडवी, संतोष राणे, जीत मडवी, विश्वास मोरे, कल्पेश मात्रे, अमित दादा चिकनकर, योगेश चिकनकर, जगदीश मात्रे सनेरी, रामदास दादा केने ढोणे यांच्या माध्यमातून या सगळ्या काय ज्या गोष्टी पुरवल्यात ना त्यांसाठी आम्ही खरं तर तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याच्यामध्ये अभिदादा चिकनकर, अशोक श्रीकृष्ण मात्रे यांच्या माध्यमातून बॉल देण्यात आले. शंकरजी राणे आणि शरद गायकवाड, रामदास मात्रे यांनीही खरं तर भेट दिली. तुमचंही आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. चला बॅटर पाठवा. खरं तर एक नवीन हॉस्पिटल उभारण्यात आलेलं आहे द्वारलीपाडा या ठिकाणी. दुर्वेश मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे. मित्रांनो, कोणती इजा असेल, कोणताही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. तुम्हाला सर्व्हिसही चांगली पाहायला मिळेल आणि त्या ठिकाणी अनेक साऱ्या अशा टेक्नॉलॉजी आहेत ज्या टेक्नॉलॉजींच्या द्वारे तुम्ही तुमचा आजार बरा करू शकता. त्यामुळे दुर्वेश मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे, त्यांनाही तुम्ही नक्कीच भेट द्या. या मॅचमध्ये टार्गेट 61 आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. टीमचा कॅप्टन आता सुरुवातीला आलेला नाहीये, त्याच्यामुळे आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये ही जोडी पाठवत असताना एका बाजूला देवेश तर दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल फुलोरे. तर कालच्या दिवसामध्ये 4 विकेट घेणारा प्रदीप बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल कमी गतीचा बॉल हवेमध्ये आणि पकडली गेली कॅच. बालगावचा रबाडा, त्याच्या हातामध्ये कॅच. फलंदाज बाद, गोल्डन डकचा शिकार देवेश सोरखादे गॉन. थँक्यू थँक्यू डीजे. कालच्या तुम्ही प्रदीपला अशीच बॉलिंग करताना बघितलं, कारण प्रदीप नेहमी असा गणला जातो की तो फास्टर बॉलर आहे, परंतु ह्या माइंडसेटने तो बॉलिंग करतोय ना, त्यामध्ये खरं तर त्याला सफलता मिळाली आहे. कारण कालच्या दिवसातला सामना तुम्ही आठवा, परियार 11च्या विरोधात हाच संघ होता, हाच प्रदीप मात्रे. एका ओव्हरमध्ये 4 विकेट्स त्यांनी मिळवले. विनोद मडवी त्याच ओव्हरमध्ये बाद झाला होता, परेश मात्रे त्याच ओव्हरमध्ये बाद झाला. म्हणजेच क्रिटिकलिटीज टाकण्यासाठी ना आपण बघितलं तर त्याचे स्लो बॉल त्याला कामी येतात आणि हा व्हेरिएशन आहे त्याच्याकडे. गतवर्षी तो क्रिकेट जास्त खेळला नाही, परंतु त्याच्या 4-5 वर्षाच्या मागे गेलो ना तर ॲज अ फास्टर बॉलर म्हणून त्याची वर्णी होती. परंतु आता एक प्रेझेन्स ऑफ माइंडने तो बॉल टाकतोय. तिथे त्याला पहिली विकेट मिळाली. देवेश सोरकादे मैदानाच्या बाहेर गेलाय आणि आता आलाय नितेश मात्रे. यावेळेला टॉपेज आहे बॉलमध्ये रुपेश मात्रे, सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. या टीमकडून तो खेळत असताना अनेक सारे कॅचेस त्याने पकडले गेले आणि इथनं लागोपाठची दुसरी विकेट मिळवत असताना हाही खेळाडू गोल्डन डकच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेर, जिथं लक्ष आहे 61 धावसंख्येचं. बॅटमधून चौकार आणि कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आलाय याची दखल देणारा चौकार. काल अप्रतिम जेवण होतं, जे जेवण आपल्याला देण्यात आलं. पप्पू टावरे, कृष्णा मडवी आणि गणेश मात्रे, योगेशजी सोरखादे यांच्या माध्यमातून ते जेवण देण्यात आलं. खूप चांगली टेस्ट होती. त्यांच्या मनापासून आभार आपण व्यक्त करूयात, कारण डाळ भात आणि सणा डाळ होती आणि आज आम्ही वेट करतोय डाळ मुंडी कधी येणार, कारण तब्बल जेवणाची वेळ निघून गेली आहे.
2:42 झालेले आहेत. ऑन साइडला चपराक भिंगडी शॉट, बॉल चालला स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर, सिक्सर. फटका तुम्ही बघा कशा पद्धतीने फटका खेळलाय. राऊंड द विकेटने शॉर्ट बॉलचा वापर. बाहेरून आहे, बाहेरून. चला बाहेरून या लवकर. दोन मोठे फटके आले, 2 विकेट, त्याच्यानंतर 2 मोठे स्ट्रोकही आले वैभवच्या बॅटमधून. ऑन साइडला आता तिसरा येईल, तोही जाईल मैदानाच्या बाहेर. टीमचा कॅप्टन लीडर म्हणून मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं होतं आणि ती लीडरशिप या ठिकाणी दाखवत असताना हा लागोपाठचा तिसरा मोठा फटका, यावेळेला लागोपाठचा दुसरा षटकार. थँक्यू. करायचं आमचं राहून गेलं की रोहन म्हात्रे मोठ्या यांच्याकडून पारितोषिक आहे विनायकसाठी, की विकेट किपर विनायक आहेत. विनायकने एक बॉल जरी पकडला तरी 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात. कॉम्प्रोमाइज करायचं का विनायक? येस, खरोखर 250 द्यायला लागतील. लास्ट बॉल या ओव्हर मधला वाईट यॉर्कर कदाचित असावा. बघूयात की या बॉलवरती रिझल्ट काय, कारण लाईन आहे, त्या लाईन वरती बॉल पडला, तिथे धूळ उडाली, तेव्हा समजलं की हा वाईड यॉर्कर आहे. त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर या स्पर्धेमध्ये शफल वाईड नाहीये, एकच वाईड लाईन आहे. त्याच्यावरती बॉल जर पडला तर मग अंपायर्स तो बॉल वाईड घोषित करत नाही. इन लाईन नसतो, लाईन पिचिंग जर बाहेर असली तर अंपायर्स तो बॉल वाईड करत असतात घोषित. अशा पद्धतीने पहिला ओव्हरचा खेळ संपला. 61ला चेस करत असताना आपण बघितल्या पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल आला धावा 16, 2 विकेट आले. आणि आता येणारे इक्वेशन जर आपण बघितलं तर 61 धावसंख्येचा पाठला करत असताना बनल्या 16, म्हणजे 18 बॉलमध्ये अजूनही 45 धावसंख्येची गरज. नयनरम्य हे वातावरण आहे. तुम्ही उजव्या बाजूला बघा की भरपूर सारी हिरवं, खरं तर झाडांचं सध्या तरी स्ट्रक्चर उभं आहे. आता तर हिरवी झाडं ती लावलेली आहेत. मागे फॉरेस्टचा खरं तर हिस्सा असल्या कारणाने त्या फॉरेस्टच्या माध्यमातून ही झाडं लावलेली आहेत. आणि तर याच्या खरं तर या झाडं लावण्याच्या अगोदरही ही हिरवी झाडं या ठिकाणी होती जरूर, कारण आपण भरपूर वेळा लेफ्ट साईडला गेलेलो आहोत भालवासीय. मग बिबोटे असेल, आसंड असतील, जांभलं असेल, ही भरपूर आपण खरं तर निसर्गाने दिलेली आहे. जो रानमेवा आहे तो आपण खाल्लेला आहे. त्याच्यामुळे सध्या तरी तुम्हाला ही वन झाडी पाहायला मिळते आणि डोंगराच्या कुशीत वसलेलं हे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतंय. बॅटची कडा आहे, बॉल मागे चाललाय, 2 खेळाडू पुढे आले परंतु स्टॉप केलं बॉलला. दुसऱ्या बाजूला एका क्षणाला बघितलं ज्या फिल्डरने बॉलला स्टॉप केलं गेलं, कुणाल त्या ठिकाणी होते. उत्कृष्ट मृदुंगमणी आहेत, परंतु बालगाव प्रीमियर लीगचा औचित्य साधून ते खेळत आहेत. त्याने बघितलं की दुसऱ्या बाजूला बॅकअप नाहीये, त्याच्यामुळे त्याने हिट केला नाही. तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 17, गडी गमावले गेले 2, 1 षटकाचा खेळ संपलाय. प्राइस लावायचा असेल तर पैसे आता कॉम्बॉक्स मध्ये जमा करा, तेव्हाच प्राइस अलाउन्स केला जाईल. अन्यथा तुम्ही कोंबडे, बकरे, कुत्रे सगळे आणाल. नाही, ऑनलाईन सिस्टम नाहीये. अनिल, टीमची धावसंख्या 17, 17 ऑन बोर्ड. 17 मध्ये अजूनही 44 ची गरज. Oh, the wicket. On side la, what a shot. Properly timing into the slot and out of the plot. Ball la पाठवलाय मिड विकेट बॉर्डर च्या बाहेर. It is a card. Thank you. सुरुवातीपासून ज्याने अटॅक सुरू केला तो अटॅक कंटिन्यूअस ठेवलाय, कारण 16 धावा बनल्या अगेन्स्ट प्रदीप म्हात्रेच्या. आता श्याम मडवी आलाय, स्ट्राईक रोटेट जशी झाली प्रफुल्ल भोईरने स्ट्राईक रोटेशन करून दिली वैभव म्हात्रेला. आणि टीमचा कॅप्टन अशा पद्धतीने खेळला पाहिजे, कारण टीमचा कॅप्टन हा आपल्या टीममधून सर्वोत्कृष्ट खेळाडू असतो, तो लीडर असतो. आणि तो लीडर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके बरसवतोय श्यामच्या विरोधात. शॉर्ट बॉलचा वापर आणि त्याच्या समोर असे शॉर्ट बॉल जर टाकाल तर वैभव म्हात्रे एकच म्हणेल की आनंद मुझे मार. बॉलला पाठवला बॉर्डरलाईनच्या बाहेर. याही ओव्हरमध्ये लागोपाठचा दुसरा षटकार, परंतु आता बॉलर चेंज आहे.
प्रदीप मात्रे समोरही असेच अटॅक त्याचे झाले. त्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या. त्या इंडिव्हिज्युअल 16च्या 16 धावा होत्या वैभव मात्रेच्या. आताही लागोपाठचे 2 षटकार आल्यात. 61 धावसंख्येची चेस आहे. परंतु श्यामला आम्ही विनंती करतोय, प्रदीप आणि प्रमोद यांनाही आम्ही विनंती करतोय की एकत्रित येऊ नका. टीम कॉन्फरन्स मीटिंग भरवणं अलाउड नाही, भरवू नका. 29 झालेल्या आहेत. 15 मध्ये अजूनही 32ची गरज. 15 बॉल 32ची गरज. सध्या तरी क्लायमेट जो आहे त्या क्लायमेटच्या हिशोबाने बघतोय की उजव्या हाताच्या खेळाडूसाठी वारा विरुद्ध आहे. त्या ठिकाणी बॉल जास्त ताकदीने पाठवावे लागतात आणि ती ताकद दाखवतोय वैभव. परंतु या ठिकाणी ताकदीचा वापर केलाय. मिस्टामिंग स्ट्रोक प्रथमेश मात्रे. पकडली गेली होती कॅच परंतु ड्रॉप. आता हे घडलं काय? आता आपण असंच म्हणू शकतो पनू मोये मोये. कॅच आली होती हातामध्ये परंतु आपण बघितलं तर कॅच ती निसटली. तिथे विकेट अशा खेळाडूची खरं तर विकेट आली असती की ज्या खेळाडूने इंडिव्हिज्युअल आतापर्यंत धावा बनवल्या 30. 61चं लक्ष आहे. अजूनही 14 मध्ये 30 बनवायचे आहेत. परंतु या 31 ज्या बनल्यात ना त्या 31 मध्ये 30चा प्रमुख वाटा वैभवचा आहे आणि त्या वैभवची आता कॅच ड्रॉप केली आहे. श्याम मडवीला विकेट मिळाली असती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला असता तर काहीसा इम्पॅक्ट वेगळा असता कारण तो सेट बॅट्समन होता. त्याची कॅच इथनं ड्रॉप केली आहे. तिथनंही पाहायला मिळाल्या धावा 2. अजूनही 30ची गरज. ओव्हर द विकेट कॅच ड्रॉप झाली आहे. ऑन साईडला गॅपमध्ये खेळत आहेत खूपच वेगाने. आता बॉलला अडवण्याचा प्रयत्न आणि संघर्ष जेव्हा आपल्याला करायचा असतो ना तेव्हा संघर्षाला नेहमी तुम्ही पुढाकार घ्या. कारण जेव्हा आपल्याकडची जिम्मेदारी होत नाही, जेव्हा जिम्मेदारीला आपण चांगला खेळ करत नाही तेव्हा सॉरी या शब्दाला खरं तर काहीच अर्थ नसतो. आणि आता सॉरी हे बोलूनच फायदा नाही. कारण हा जर आपण जर पाहिला तर हा जर विकेट मिळाला असता तर तो चौकार भोगावा लागला नसता. तिथे 2 धावा मिळाल्या नसत्या. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गेला असता आणि प्रेशरही काहीच वेगळं असतं. परंतु आता प्रेशर नाहीये तर विदाउट प्रेशर मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी टीमचा कॅप्टन वैभव मात्रे खेळतोय. शेवटचा बॉल ऑन साईडला. आता प्रथमेश मात्रेलाच आणावा जावं लागेल बॉलला कारण त्याची झालेली मिस्टेक ती आता भरपूर महागात पडतीये. या षटकाची समाप्ती करत असताना षटकाराने 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल आपण बघताय 41 धावा टीमच्या टोटल मध्ये. आता 12 मध्ये अवघ्या बनवायच्या 20. थांबवतोय. चला देवेश मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन गेलात आम्ही समजू शकतो परंतु लवकर मैदानाच्या बाहेर या. मलंगडाचा सुंदर दृश्य तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर समोर असणारी डोंगर आहे तिच्या बाजूला मलंगड आहे परंतु ताहुली एक ठिकाण आहे. पावसाळ्यामध्ये स्पेशली तुम्ही त्या ठिकाणी जा. रिव्हर्स वॉटरफॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु त्या ट्रेकिंगच्या सुरुवातीलाच कुशिवली गावाचा सुंदर धबधबा. अनेक सारे जण त्या ठिकाणी जातात परंतु पावसाला संपलाय. आता सध्या तरी हिवाळा सुरू आहे. उन्हाला त्याच्यानंतर पावसाला येईल. तिथे जाताना एक गोष्टीची जास्त दखल घ्या की तिथे मोबाईल चोरीला जास्त जातात. म्हणून आधीच तुम्हाला दखल देतोय कारण एका दिवसामध्ये 17 मोबाईल चोरीला त्या ठिकाणून गेलेले आहेत. सध्या तरी पप्पू म्हात्रे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना सकाळपासून ते या मॅचचा आनंद घेतात, या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचे सहर्ष स्वागत. 12 मध्ये अजूनही 20 बनवायचे आहेत. नवीन गोलंदाज टीमचा कॅप्टन प्रमोद सोरखादे. फुल टॉस बॉल कव्हर्सला खेळतात. फिल्डर आहेत रुपेश मात्रे आणि त्यांनी कॅच ड्रॉप केली आहे. सध्या चाललंय काय हेच कळत नाहीये. ना आम्ही ते बोलू शकत नाही. हातामध्ये पडणाऱ्या कॅच खरं तर सुटतायत. हाताला इंजरी कदाचित आली आहे परंतु इंजरी खरी आहे की खोटी आहे ते माहिती नाही. इथनही आपल्याला पाहायला मिळतात धावा 2. प्लॅनिंग सध्या या प्लॅनिंग असतात. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमन. प्रदीप दिमागाचा जास्त वापर असतो क्रिकेटमध्ये आणि लीग फॉर्मॅटमध्ये जेव्हा स्कोर वरती तुमच्या मॅचेस काहीशा डिपेंडेबल असतात तेव्हाही काहीशा गोष्टीच्या प्लॅनिंग्स होतात. परंतु आता काय नक्की स्ट्रॅटेजी आहे ते पाहूयात. ऑन साईडला खेळत आहेत. सिंगल आली होती म्हणजे स्ट्राईक वैभवकडे होती. बॉलला आता फील्ड केलं. सेकंडसाठी चान्स नव्हती. विनायक चिकनकर साठी रोहन म्हात्रे यांच्याकडून जे 500 रुपयाचं पारितोषिक आहे विनायक पर्यंत आतापर्यंत बॉल आलेलाच नाही कारण प्रत्येक बॉल बॅट वरती आलेले आहेत वैभव म्हात्रेच्या.
त्याच्यामुळेच सध्या तरी 500 रुपयाचं पारितोषिक अजूनही जमा. इक्वेशन आपण बघूयात की या मॅचमध्ये इक्वेशन काय राहिले. आतापर्यंत 2 बॉल फेकून झालेत, अर्थात 10 बॉलचा खेळ अजून उर्वरित आहे आणि 10 बॉलमध्ये अजूनही 17ची गरज. चांगला बॉल आता प्ले अनामिस, टप्पा पडल्यानंतर उजव्या हाताच्या खेळाडूसाठी बाहेर निघणारा बॉल, आउट कटर होता. आपण बघितलं असेल प्रमोदला, तर डावकोऱ्या हाताने बॉलला ते बाहेर काढत असतात आणि डावकोऱ्या हाताच्या गोलंदाजाकडे खरं तर नॅचरली लेग ब्रेक असतो ऑलरेडी आणि तो लेग ब्रेक तुम्हाला पाहायला मिळाला या बॉलवर. चांगला बॉल जागेवरून खेळल्यात, ऑफ समोरती यॉर्कर करण्याचा प्रयत्न, परंतु त्याला खेळतात एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान. लॉंग ऑफने त्या बॉलला कव्हर केलं, तिथूनही आपल्याला पाहायला मिळतात 2. इक्वेशन चेंज होत असताना टीमची टोटल आता पुढे जाताना तुम्हाला पाहायला मिळते धावा 46, म्हणजे येणारे बॉल शिल्लक असतील 9 आणि 9 बॉलमध्ये या मॅचमध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच विजयाकरिता 15 8 बॉल 15. आम्हाला 500 मिळाले म्हणजे मी विनायकच्या बाजूत. ऑन साइडला फसला नाही तर ठोकला, पाठवला बॉल स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर, षटकार. केला चाव नाही तर हा घाव होता. वैभव मात्रेचा इंडिव्हिज्युअल 50 माफ करा 50 कंप्लीट झालेले वैभव मात्रेची आणि ते 50 मध्ये अजून काहीशा जॉईन केल्या जातील. प्रथमेश मात्रे पुन्हा एकदा बॉलने वळण घेतलं गेलं आणि बॉल चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर. वैयक्तिक 54 धावा बॅट वरती करायचे वैभव, माफ करा कारण कॉम्बॉक्स मध्ये आवाज भरपूर आहे, काहीशा खेळाडूंची चर्चा वेगळी कॉमेडी सुरू आहे, त्याच्यामुळे सध्या तरी खेळपट्टीला तो चुंबन घेत असताना आणि जोरदार टाळ्याने जरूर स्वागत करू कारण या BPL सीझन 6 मधली पहिली 50 या ठिकाणी कंप्लीट करत असताना वैभव मात्रे वेल बॅटिंग, टीमचा कॅप्टन, टीमचा ओनर. खरं तर या सगळ्या गोष्टी आहेत. पूर्वी पॅकर्स अर्थात त्याच्या बाचीचं नाव पूर्वी आणि त्याच्यासाठी त्याला सध्या तरी लकी ठरतोय हा नाव आणि त्याचा लकी आकडा 0061 आणि 61च कंप्लीट करायचं आहे. आता बघूयात 6 मध्ये 5 बनवायचे आहेत. लकी आकडा होता वैभव मात्रेचा की 0061 आणि तोच आकडा टार्गेटमध्ये आणि तोच टार्गेट सध्या तरी तोच क्रॉस करताना पाहायला मिळतोय. थोडीशी क्षमा असावी कारण 50 त्याचे कंप्लीट झाले लक्ष नव्हतं. खरं तर भरपूर डायव्हर्शन आहे ते, कोणी पारितोषिक लावतंय, कोणी मान्यवर कोण येत आहे ते सांगतात आणि वैभव मात्रे त्यांचे काका सुरेशजी मात्रे माशांचे स्पेशलिस्ट यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, प्रथमेश मात्रेची झालेली मिस्टेक आता या ठिकाणी भोगावी लागते. दुसरीची चान्स घेतली स्ट्रायकिंगवरती फेकी. विनायकलाही माहिती आहे की बॉल आला हातामध्ये, बॅट्समन सेफ आहे की नाही. पंचांचा सॉफ्ट सिग्नल आपण बघणार आहोत, आउट असं सॉफ्ट सिग्नल, पण तो बघूया की या बॉलवरती घडलं काय, रनआउटची विकेट आहे की नाही ते आपण इथे चेक करणार आहोत. पहिल्या डावामध्ये विकेट बघा पनू, पहिल्या डावामध्ये विकेट जास्त गमावल्या गेल्यात. पहिल्या डावामध्ये विकेट होते 4, आता गमावले गेले 2, म्हणजेच या मॅच मध्ये आता 4ची गरज आहे. 3 बनवल्या विकेटच्या आधारावरती जिंकू शकतो संघ पूर्वी पॅकर्स, परंतु इथं डिसिजन बघूया 2 पूर्ण झाले असतील तर मग बनवाव्या लागतील, त्या म्हणजे फक्त 2 बनवले तरी जिंकू शकते. परंतु ही विकेट आली आणि विकेट घेतली तर मग नंतर स्कोर थोडासा मागे पुढे होताना आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच तो इक्वेशन, परंतु बघूयात आता या बॉलवरती घडलं काय. साइड अँगल सुद्धा या ठिकाणी आहे, तो आपण चेक करणार आहोत, परंतु सध्या तरी फ्रंट अँगल आहे, त्या फ्रंट अँगलने आपण चेक करतोय की या बॉलवरती डिसिजन काय. पाक कॅमेऱ्याच्या फ्रेम मध्ये आला नाही, सॉफ्ट सिग्नल पंचांचा आउट होता, सो फलंदाज बाद होईल. यस, पंचांनी फिंगर अप केलं होतं, सॉफ्ट सिग्नल अंपायरचा आउट होता, वैभव आउट होता कारण जेव्हा थर्ड अंपायरकडे हा डिसिजन रेफर केला तेव्हा पंचांनी फिंगर अप केला होता, तेव्हाच आम्ही अनाऊन्स केलं होतं की पंचांचा सॉफ्ट सिग्नल आउट आहे. सो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल आणि कदाचित आता मैदानाच्या आतमध्ये नितेश मात्रे बाद झालेत. त्या ठिकाणून आपण बघितलं तर देवेशी बाद झालेत. आता कोणत्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये पाठवतील. प्रफुल तुम्ही बाहेर या, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. चला प्रफुल, तुम्ही या नवीन बॅट्समनला आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवूयात. यंगस्टरला संधी दिली जाते. भावेश मैदानाच्या आतमध्ये आता पाठवला जातोय. सुरेशजी म्हात्रे यांच्याकडून हे पारितोषिक 100चं ते देण्यात येईल. 5 मध्ये 4 हवेत विकेटच्या आधारावरती
3 जरी बनवल्या तरी जिंकू शकतो. 5 मध्ये 4 हव्यात, 3 बनवल्या विकेटच्या आधारावरती तरी संघ जिंकू शकतो. टॉस कोणी जिंकला? पूर्वी पॅकर्सने टॉस जिंकला. सो टॉसही त्यांच्याकडे ॲडव्हान्टेज आहे. विकेट गेला तरी टॉसच्या आधारावरती ते जिंकू शकतात, परंतु विकेट जर 2 आले तर मग थोडंसं समीकरण बिघडेल. तो ज्या अंदाजाने सध्या वैभव खेळतोय, इंडिव्हिज्युअल चोपन्न नाही आकारावरती तो खेळतोय, त्याचा कदाचित स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असावा, परंतु आता फिल्डरला ते कार्य करावंच लागेल. आता जर ऑफ स्ट्राईक जास्त वैभव मात्र राहिला तर कदाचित या सामन्याला थोडासा टर्न देऊ शकतात. 5 मध्ये 4ची गरज. बावेश साठी हा बॉल लॉफ केला गेला समोर. प्रमोद सोरकातीच्या समोर टप्पा पडण्यात आला. तिथे आपल्याला पाहायला मिळतात 2 धावा आणि इक्वेशन आता क्लोज होत असताना 4 मध्ये अजूनही बनवायच्या धावा 2. 1 बनवली तरी जिंकू शकते. 2 विकेट गेले तर थोडंसं मागडं होईल, परंतु आता 1 विकेट जरी गमावला गेला तरी टॉस पूर्वी पॅकर्स या टीम कडे आहे, तो ॲडव्हान्टेज. सो 1 धाव जरी बनवली तरी हा संघ जिंकू शकतो. जेव्हा बीपीएलचा पनो ऑप्शन जेव्हा झाला ना तेव्हा ही चर्चा होती की वैभव मात्रेच्या टीममध्ये कोणी जास्त खेळाडू असे नाही आहेत की जे जबाबदारी उचलू शकतात, परंतु वैभव मात्रेच्या टीमने तर दाखवलं की आम्ही छोटे नाही तर आमचे कारनामे भरपूर मोठे आहेत आणि ते दाखवू आम्ही बालगाव प्रीमियर लीगमध्ये. आणि तसंच काहीच दाखवलंय, कारण या टीमकडे वैभव, नितेश होता, तेच 2 लेजंड खेळाडू होते. 2ची गरज. स्ट्रेट खेळतात. प्रदीप आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग जरूर मिस त्याने केली. तिथे आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि स्कोर इज लेवल. धावा झाले 60. विकेट गमावले गेले होते 4, इथे गमावले गेले 3. म्हणजेच विकेटच्या आधारावरती, टॉसच्या आधारावरती बनवली धाव नाही तरी जिंकू शकतो संघ पूर्वी पॅकर्स. परंतु 3 बॉल आहेत. 3 बॉलवरती जर 2 विकेट आल्या तर कदाचित या मॅचला टर्निंग पॉईंट मिळेल, कारण विकेट आणि टॉसचा आपण विचार करतोय. विकेट जर गमावल्या 2 तर मॅच टर्न होऊ शकते. खोलवर टप्प्याचा बॉल होता, यॉर्कर बॉल, परंतु या ठिकाणी सिंगल बनवण्यासाठी आलाय, डायरेक्ट हिट झालाय. परंतु या ठिकाणी बघूयात, सांगतात त्या ठिकाणी की अंपायर्स की फलंदाज सेफ आहे. आणि आता सगळ्यांना कदाचित कळेल की मॅच मध्ये काहीतरी होतं. दोघांमध्ये, दोन्ही कॅप्टन मध्ये चर्चाही झाली असावी. हा सध्या बॅटिंग ऑर्डर तुम्हाला पाहायला मिळतोय आणि पॉईंट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की मायनस पॉईंट मध्ये पूर्वी पॅकर्स 5व्या पोझिशन वरती आहे. टॉप पोझिशन वरती 5 स्टार आपल्याला पाहायला मिळतोय, कारण त्यांचे पॉइंट्स आहेत ते म्हणजे 2788. बीबीसी 11चे पॉइंट्स आहेत 1712. चला, परी आर्या या टीम्सला आता खेळायचं आहे आणि पहा तर मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी आपण इन्व्हाइट करूया. नो डाऊट सांगण्याची गरज नाही. 15 बॉल 55 धावसंख्या, एक्सक्लुझिव्ह इनिंग, ज्याने